आज साखरेचा विषय आपण या ठिकाणी घेऊन आलो आहोत. मित्रांनो, साखरेचे दर हे इतके वाढले ना की डायरेक्ट दामदुप्पट झाले, दामदुप्पट. पण याचा फायदा हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इथून पुढे होऊ शकतो. आता जे साखर आहे तर ती फक्त साठेबाजीमुळे आणि चुकीच्या धोरणामुळे वाढलेली आहे. आता याचे प्रमुख कारण आणि सरकारी धोरण हे आपण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे की काय काय परिस्थिती ओढावली साखरेचे दर वाढण्यासाठी. पहिला मुद्दा असा आहे की सणासुदीचा हा काळ आहे. आता इथून पुढे साखरेचा वापर हा जास्त असतो, कारण स्वीट्स म्हणजे गोड पदार्थ बनवणे हे इथून पुढे चालू असतात. कारण आता ऑगस्ट महिना आहे, श्रावण महिना आहे, गणपती उत्सव आहे, नवरात्र उत्सव आहे, दिवाळी आहे. इथून पुढे साखरेचा वापर हा अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे, जास्त प्रकारे होत असतो. आणि भारतामध्ये कितीतरी साखर रोजच्या रोज उकळली जाते. कारण म्हणजे भारतामध्ये चहा हा एक पेय ज्यामुळे सगळ्यांनाच साखर लागते. आता साखरच वाढली का, तर साखरच वाढली, गूळ पण वाढला. गूळ आणि साखर दोन्हीही सारख्याच रेंजमध्ये चालू आहे. आज जर पाहायला गेलं तर साखर आणि गूळ 60 रुपयापासून 60, 70, 80, 90 रुपये या दराने विक्री होत आहे गुळाची आणि साखरेची. आणि त्याचं धोरणं आता तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात एक कारण आहे सणासुदीचा काळ आहे, त्याच्यामुळे साखर ही लागणार आहे. दुसरं एक कारण आहे की अपेक्षेपेक्षा आपलं उत्पन्न कमी आहे आणि साठवणूक ही कमी आहे. तिसरं कारण आहे की आपलं चुकीचं धोरण सरकारचं, ज्यामुळे साखर ही निर्यात झाली, एक्सपोर्ट झाली. तर ती किती झाली, ती 1.5 to 10 मिलियन टन म्हणजे 1.5 दशलक्ष टन साखरेचं निर्यातीचं धोरण सरकारचं होतं. त्यापैकी म्हणजे 0.80 टन, 8 दशलक्ष टन साखर ही म्हणजे जवळपास 1 दशलक्ष टन साखर ही निर्यात झाली. आणि निर्यातीमुळे आणि उत्पन्नाच्या कमी उत्पन्नामुळे साखरेची टंचाई ही भारत देशावरती म्हणजे भारतातील जनतेवरती दिसून आली. अजून साठेबाजी. आता साठेबाजीचं कारण असं की व्यापाऱ्यांना सगळ्यांना समजलं की ज्याप्रमाणे साखर एक्सपोर्ट झाली आहे तर ती शॉर्टेज देखील होऊ शकते आणि येणाऱ्या काळामध्ये साखरेचे भाव देखील वाढू शकतात. याच अनुषंगानं बऱ्याच व्यापाऱ्यांनी साठेबाजी करून, म्हणजे साठेबाजीच म्हणता येईल त्याला, त्यांनी साखर ही कमी रेटमध्ये स्टॉक करून ठेवली, खरेदी करून ठेवली आणि आता ती साखर विक्रीसाठी डायरेक्ट डबलनं किंमत ही आपल्याला मोजावी लागत आहे. आता सरकारचं धोरण असं आहे की सरकार पुन्हा साखर आयात करत आहे आणि जोपर्यंत साखर आयात होऊन भारत देशामध्ये येत नाही तोपर्यंत हे दर वाढलेलेच राहतील असा अंदाज आहे. आता ती 100 रुपयांपर्यंत देखील साखर ही जाऊ शकते. येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस साखर आयात होऊन येईल त्यावेळेसच साखरेचे दर ही कमी होतील. आणि विषय असा आहे की यावर्षी देखील आपल्याकडे ऊसाचा पेरा हा पाहिजे तेवढा नाही आहे आणि त्याचं उत्पन्न देखील पाहिजे त्या प्रमाणामध्ये निघणार नाही आहे. त्यामुळे यावर्षी देखील असा अंदाज आहे की साखरेची टंचाई ही कायम राहील. जर इम्पोर्ट झाली साखर तरच तिचे दर थोडेफार प्रमाणात कमी होतील. तर मित्रांनो, माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.